मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मांदेलीचं कालवण बनवूया। अगदी सहज कुणालाही बनवता येतं हे कालवण। तर इथं मी मांदेली घेतली बघा। अशी ताजी ताजी मांदेली घ्यायची, कले उघडून बघायची, लाल दिसलं तर ती मांदेली ताजी आहे समजायचं। तर ती कले लाल दिसते तर मांदेली लाल म्हणजे ताजी आहे। तर आपण आता 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे बघा। सगळे साफ करून घेतले मी 4 पाण्याने, चांगले व्यवस्थित स्वच्छ करून घेतले। आता मांदेलीला आपण हळद मीठ लावून घेणार आहे। 1 चमचा हळद घातले, 1 चमचा मीठ घातले मी, धना पावडर घातले 1 चमचा, अर्धा चमचा जिरा पावडर घातले, 1 लिंबू अर्ध पिळून मी घेते बघा। लिंबात रस भरपूर आहे। आलं लसणाची पेस्ट घालूया, बेडगी पावडर घालूया आपण, फुलवार ते आपण मांदेली लावून घ्यायचं आहे। मांदेलीला सर्व मसाले लावून ठेवून मुराला ठेवायचे आपल्याला 10 मिनिटं। मांदेली आपली चांगली 10 मिनिटं आपण झाकून ठेवते, त्यावर आपण वाटण बनवून घेऊया हिरवं। 1 लसणाचा गड्डा घेतलाय मी, 1 इंच आलं घेतले आणि मुठभर कोथिंबीर घेतली, कोथिंबीर भरपूर घेतली, दांड्या साईड घेतले बघा। 2 हिरव्या मिरच्या आपण घालूया आणि बारीक असं वाटण करून घ्यायचं बिगर पाणी घालता। अशा पद्धतीने एका वाटीत काढून घेऊया। एक कांदा घेतलाय आणि 1 टोमॅटो घेतले, बारीक चिरून घेतले, त्याचं वाटण आपल्याला करून घ्यायचं, पेस्ट बनवून घ्यायची। आता गॅसवर कढई ठेवली, 2 चमचे मोठे तेल घालूया आपण। तेल गरम झालं का आपण हिरवं वाटण घालणार आहे। आता 1 चमचा मोठा वाटण घालूया आपण। वाटण तेलात चांगलं परतून घ्यायचं, कच्चा पण निघून जातोय। आता कांदा टोमॅटोची पेस्ट घालूया, सर्व पेस्ट आपण घालून आता परतून घेणार आहे तेलामध्ये। साध्या सोप्या पद्धतीने ही आज कालवण बनवतो आपण मांदेलीचं, खूप टेस्टी होते बघा। तुम्ही एकदा असंच नक्की बनवून बघा। आता खोबरं आणि लसूण कोथिंबीरचं वाटण होतं ते घातले मी, अर्धा चमचा आहे। घरातला मसाला घातला मी, गरम मसाला केलेला बनवलेला, 1 चमचा धना पावडर घातले, 1 चमचा जिरा पावडर घातली, बेडगी पावडर 1 चमचा घातली, घरातला मसाला घातला 1 चमचा। सर्व मसाला तेलात परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत। आता चिंचेचा कूळ घालूया आपण, चिंच भिजू घातली बघा। ही काळी चिंच आहे, जास्त आंबट नाही। चिंचेचा कूळ घालून चांगलं मस्त असं छान असं आपण परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। आता आपल्या मसाल्याला तेल सुटले बघा। आता मांदेली घालूया आपण। मांदेली घातल्यावर फुलवार तर आपल्याला मिक्स करायचं, जास्त हलवायचं नाही, मांदेलीच तुकडं होत्याला। आणि मांदेलीच्या कालवणामध्ये गरम पाणी नाही ओतायचं, थंड पाणी ओतायचं। आता आपण 1 ग्लास थंड पाणी होतोय, सरबरीत असा रस्सा होतोय बघा। मिक्स करून घेऊया। आपण मांदेली मीठ लावलं तर थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहे। मिक्स करून घ्यायची, 1च उकळी आणून घ्यायची आपल्याला, जास्त उकळायचं नाही, मांदेली लगेच शिजते बघा। आता उकळी आली मांदेलीला आणि मीठ पण मी थोडंसं चवीपुरतं घालून घेतलेलं होतं। तर वरून कोथिंबीर घाले। मांदेलीच कालवण आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण। रेसिपीला धन्यवाद।